लोकशाहीचा उत्सव म्हणतो आपण. काय आवाहन करताय तुम्ही? जनतेने 100% मतदान केलं पाहिजे, कारण हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. आपण सगळ्यांनी मतदानात सहभागी झालं पाहिजे. आपला हक्क आपल्या न्यायासाठी 100% आपण बजावला पाहिजे. कोणीही काटकसर नाही करायला पाहिजे की नको बाबा मला नको तिकडे जायचं, ते काय आपलं काम नाही असं बोललं नाही पाहिजे. आपला तो अधिकार आहे आणि योग्य माणूस आणि योग्य माणूस निवडण्याची ही संधी असते प्रत्येकाला. त्याच्यामुळे आज आपण 100% मतदान सगळ्या जनतेनं केलंच पाहिजे. आपल्या न्यायाच्या बाजूने 100% मतदान केल्याशिवाय बदल होणार नाही, आणि बदल करायचा असेल तर तुम्हाला मतदान करावंच लागणार. समाजाला काय आवाहन करणार? मराठा समाजाने 100% मतदान करायचंय. कामं सगळे एक दिवस बाजूला ठेवले तरी चालते. माता मावल्यांसह सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे. एकजुटीनं मतदान करा. आपल्या लेकराच्या बाजूनं मतदान करा. आरक्षणाच्या बाजूनं मतदान करा. आपल्या समाजाच्या पाठीशी जो उभा राहील त्याच्या बाजूनं मतदान मराठा समाजाने करावं. मी कालही सांगितलं होतं, परवाही सांगितलं आणि आताही तेच सांगतो की जाताना आपल्या लेकराला लेकीला विचारून जा, नातवाला विचारून जा, मी नेता मोठा करायसाठी मतदान करू, पक्ष मोठा करण्यासाठी मतदान करू, की आरक्षणाच्या बाजूनं मतदान करून तुला मोठं करण्यासाठी मतदान करू. हे प्रत्येकानं डोळ्यासमोर मतदान केंद्रात गेल्यावर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं आपलं कष्ट, आपले झालेले 5 वर्ष हाल हे सुद्धा डोळ्यासमोर आणा आणि त्या बाजूनं मतदान करा. तुमच्या न्यायाच्या बाजूनं मतदान करा, ही माझी सगळ्यांना विनंती. मराठा आरक्षणाला कोणी कोणी विरोध केलाय त्यांना सोडू नका, कारण हे मराठा समाजाला जाहीरपणाने सांगतो, एकजुटीनं एक गठ्ठा एका ताकदीनं 100% मराठी मतदान करा. डोक्यातला संभ्रम फिमरम सगळं काढून टाका. येणारा माणूस डोळ्यासमोर घ्यायचा आणि सणासण मतदान करायचं. याला करू का त्याला करू का, पाहुणा आहे का ठेवणं आहे का, काय बघायचं. आपलं मत वायाला नाही गेलं पाहिजे. आपलं मत विजयाच्या बाजूने पडलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने पडलं पाहिजे. मराठा समाजाने लक्षात ठेवा. तुम्हाला घेऊन काही लोक तुमचं आम्हाला समर्थन आहे, काही लोक समोरच्याला विरोध आहे असं भासवून अशा वेगवेगळ्या कृत्या करून फोटो टाक कुठं काही टाक अशा गोष्टी कामगिरी करताना आढळल्या आणि तुमचा आशीर्वाद आहे असा भासवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी काहीचा विरोध बी आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी काही मेसेज आहे का तुम्हाला? तर काय सांगा बाबा, त्यांना बेजार झालो. त्यांना सांगू तिथं नुसतं तेच लफडं होतं, दुसरं काहीच नव्हतं. कुणी मी मागचं बोललेलं कोरायचं आणि तेवढं टाकून देत होतं. आता काय त्याला डोकं लावून उपयोग नाही आणि काहीच नाही. रात्रभर तेच चालू होतं, नुसते व्हिडिओ टाकाटाकी चालू होती रात्री नुसते. आता काय त्याला काय करू शकत नाही आपण. पण आता कोणी माझ्याजवळ फोटो काढला म्हणून मी काय त्याला पाठिंबा दिला नाही, हे समाजाने आधी समजून घ्या. माझ्याजवळ बसलेत, आलेत, फोटो काढला आणि तिकडे जाऊन खाली फोटो लिहिलं त्यांनी की पाटलांचा मला पाठिंबा मिळालाय. ते सगळं खोटं आहे. ते समाजाने विश्वास ठेवू नका. तुमच्या मनानं तुम्हाला जे करायचं ते करा. मालक तुम्हाला ठेवलं म्हणल्यावर मी बदलणार नाही. मालक तुम्ही एक मराठा समाज. त्यामुळे कोणी काही अफवा सोडी, कोणी संभ्रम निर्माण करीन, संभ्रम करून घेऊ नका. मी कुठं टीम पाठविली नाही, कुठं मेसेज पाठवला नाही, कुठं संदेश पाठवला नाही, कुठं आदेश पाठवला नाही, किंवा कोणासोबत फोटो काढला किंवा कोणचा एखादा नेता मला भेटला म्हणून काय त्याला पाठिंबा नाहीये. मी तुम्हालाच समाजालाच मालक ठेवलेलं आहे. हे मराठा समाजानं समजून घ्या. संभ्रम करून घेऊ नका. कोणी व्हिडिओ टाकू द्या, कोणी फोटो टाकू द्या, कोणी माझ्या जवळचे असले तरी काही दाखवू द्या. आपण जो महाराष्ट्रात विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात उमेदवार म्हणून उभा राहिलेला आहे, मग तो कोणत्या पक्षापासून कोणी असो, आपला कोणालाही पाठिंबा नाही. स्वतः मालक मराठा समाजाला ठेवलंय. मी कोणाच्याही दावणीला तुम्हाला बांधलं नाही. कालेश्वर महाराजांनी पुन्हा तुमच्यावर टीका केली की जरांगे पाटील मुस्लिम समाजचे नेते आहेत, नोमानी त्यांच्यासोबत बसले, गोमांस खातात त्यांच्यासोबत बसतात, मजारे चादर चढवतात, पुन्हा एकदा टीका केली. येत आहे पुन्हा बोललं का? अर आता नाही, जाऊ द्या मग. आता ते 100% राजकीय दलाल आहे. आता त्याला हिंदूचं काही गरज नाही, हिंदूच्या फुटीची गरज नाही, काही नाही काही नाही. मी कालच सांगितलं होतं, जाऊ दे त्याचं नका विचारू असल्या भंगार यायचं. कालच म्हणलं होतं. कारण ते आता लक्षात आलं. डबल बोलला म्हणल्याच्या नंतर 100% पायासाठी तो राजकीय नेत्याचे तो पैसे घेतलेत वाटतं त्याने, त्याच्यावर दडपण आलंय प्रचंड. ते बोलत आहे. त्याला हिंदू धर्माशी काही देणं घेणं नाही. राजकीय नेत्यांचे तळवे चाटून मोठा होणारा दिसतोय ह्यो. मराठ्यांचा याला प्रचंड तिरस्कार आहे. आणि जाऊ द्या, असली वड्या वगळीला जन्मालेली पायदास याला भावच देऊ नका. हे असली खरकटे, हे असले जन्मालेली हे काही नसते. ती हे वड्या खोड्याला जन्मालेली पायदाशी खरकटी पायदास. त्यांना कायच बोलू हेच करू नका. त्याचा विषय बी काढू नका. आता पक्क त्याला हिंदू धर्माचं काही देणं घेणं नाही. आता पक्क त्याला राजकारणात देणं घेणं.
ते पायासाठी ते साठवू द्या, त्याचा विचारू बी नका. आता असले रोज बांधतात मराठ्यांचा तिरस्कार करणारा, जो मराठा हिंदू धर्मात आहे त्याचा तिरस्कार करणारा, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराचं दुःख न समजणारा महाराज असू शकत नाही. तो प्युअर पाय चाटणारी पायदाशी जाऊ दे तिकडे, ते वड्या खोड्याच्या अवलाद. दादा, यावेळेला आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ता बदल हे होईल का तुमच्या आव्हानानंतर, असं तुम्हाला वाटतं? आणि मी काय आवाहन केलं? जे मराठा आयला समाज तुमचे प्रश्न डेंजर असतील बाबा. जे प्रश्न मी नाही विचारले तेच विचारतो तुम्ही. आता बदल होईल का नाही, आता 23 तारखेवर थांबू ना आपण सगळेजण, बघू मजा काय होतंय काय नाही. मी तर मैदानात नाहीच आहे ना, मैदानात असतो सांगितलं असतं कसा दणका असतो. आमचं हुकलं हो, एका जातीवर ते लढता येत नव्हतं, मग सांगितलं असतं तुम्हाला काय करता येईल. आता आता जनतेच्या हातात आहे सगळं. आता जनतेने फक्त वेळेवर अन्याय विसरू नये, त्यांच्यावर झालेला अत्याचार विसरू नये, त्यांना झालेला त्रास त्यांनी विसरायचा नाही. आपल्या लेकराच्या भावनेशी खेळलेले, आपला अपमान केलेला, आपल्याला खुन्नशी दिलेला विसरायचा नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव दिलेला विसरायचा नाही, गोरगरीब ओबीसी दलित मुस्लिम धनगरांनी विसरायचं नाही की किती त्रास झाला. आपल्या डोळ्यासमोर ते चित्र ठेवायचं आणि चालायचं. आणि जर तुम्ही ह्या वेळेस अन्याय झालेलं चित्र डोळ्यासमोर ठेवणार नसाल तर तुम्ही कधीच आपले लेकरं मोठे करू शकत नाही. म्हटलं की सरकार कोणाचंही आलं तरी आंदोलन सुरूच राहणार आहे, कसं स्वरूप असणार? सामूहिक आमरण उपोषण, राज्यातले घराघरातले मराठी अंतरवालीत येणार, सामूहिक आमरण उपोषण होणार. देशात असं ऐतिहासिक इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसत, इतकं मोठं आमरण उपोषण अंतरवालीत होणार आहे. आणि कुठल्याही गावात आमरण उपोषणाला कोणीही बसणार नाही, सगळेजण अंतरवालीत येणार. एका ठिकाणी एकाच जागेवर एकाच वेळेस सामूहिक आमरण उपोषण होणार मराठा आरक्षणासाठी. कोणचंही सरकार येऊ दे, मराठा शांत आहे तोवर शांत आहे. ते जर बिघडलं कोणाच्या बापाला भीत नसतो, सरकार फिरकार त्याच्या पुढे काही नाही. एकदा मराठे बसले की सरकार कोणाचं येऊ दे, गुडघ्यावर टेक्युलर सरकार म्हणून समजा. कधी कधी होणार? सरकार स्थापन झाल्यावर तारीख ठरवू. सरकार स्थापन झाल्याच्या नंतर नाही, ते सरकार स्थापन नाही करायचं लवकर. लोकशाहीचा उत्सव म्हणतो आपण, काय आव्हान करताय तुम्ही? जनतेने 100% मतदान केलं पाहिजे, कारण हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. आपण सगळ्यांनी मतदानात सहभागी झालं पाहिजे. आपला हक्क, आपल्या न्यायासाठी 100% आपण बजावला पाहिजे. कोणीही काटकसर नाही करायला पाहिजे की नको बाबा मला नको तिकडे जायचं, हे काय आपलं काम नाही, असं बोललं नाही पाहिजे. आपला तो अधिकार आहे. आणि योग्य माणूस आणि योग्य माणूस निवडण्याची ही संधी असते प्रत्येकाला. त्याच्यामुळे आज आपण 100% मतदान सगळ्या जनतेनं केलंच पाहिजे. आपल्या न्यायाच्या बाजूने 100% मतदान केल्याशिवाय बदल होणार नाही. आणि बदल करायचा असेल तर तुम्हाला मतदान करावंच लागणार. समाजाला काय आव्हान करणार? मराठा समाजाने 100% मतदान करायचंय. कामं सगळे एक दिवस बाजूला ठेवले तरी चालते. माता मावल्यांसह सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे. एकजुटीनं मतदान करा, आपल्या लेकराच्या बाजूनं मतदान करा, आरक्षणाच्या बाजूनं मतदान करा, आपल्या समाजाच्या पाठीशी जो उभा राहील त्याच्या बाजूनं मतदान मराठा समाजाने करावं. मी कालही सांगितलं होतं, परवाही सांगितलं आणि आताही तेच सांगतो की जाताना आपल्या लेकराला लेकीला विचारून जा, नातवाला विचारून जा, मी नेता मोठा करायसाठी मतदान करू, पक्ष मोठा करण्यासाठी मतदान करू, की आरक्षणाच्या बाजूनं मतदान करून तुला मोठं करण्यासाठी मतदान करू. हे प्रत्येकानं डोळ्यासमोर मतदान केंद्रात गेल्यावर आणा. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं आपलं कष्ट, आपले झालेले 5 वर्ष हाल हे सुद्धा डोळ्यासमोर आणा आणि त्या बाजूनं मतदान करा. तुमच्या न्यायाच्या बाजूनं मतदान करा, ही माझी सगळ्यांना विनंती. मराठा आरक्षणाला कोणी कोणी विरोध केलाय त्यांना सोडू नका, कारण हे मराठा समाजाला जाहीरपणाने सांगतो, एकजुटीनं एक गठ्ठा एका ताकदीनं 100% मराठी मतदान करा. डोक्यातला संभ्रम फिमरम सगळं काढून टाका. येणारा माणूस डोळ्यासमोर घ्यायचा आणि सणासण मतदान करायचं. याला करू का त्याला करू का, पाहुणा आहे का ठेवणं आहे का, काय बघायचं नाही. आपलं मत वायाला नाही गेलं पाहिजे. आपलं मत विजयाच्या बाजूने पडलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने पडलं पाहिजे. मराठा समाजाने लक्षात ठेवा. तुम्हाला घेऊन काही लोक तुमचं आम्हाला समर्थन आहे, काही लोक समोरच्याला विरोध आहे असं भासवून अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या करून फोटो टाक, कुठं काही टाक, अशा गोष्टी कामगिरी करताना आढळल्या आणि तुमचा आशीर्वाद आहे असा भासवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी काहीचा विरोध बी आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी काही मेसेज आहे का तुम्हाला? तर काय सांगा बाबा, त्यांना बेजार झालो. त्यांना सांगू रतीत नुसतं तेच लफडं होतं, दुसरं काहीच नव्हतं. कुणी मी मागचं बोललेलं कोरायचं तेवढं टाकून देत होते.
आता काय त्याला डोकं लावणं उपयोग नाही आणि काहीच नाही. रात्रभर तेच चालू होतं, नुसती व्हिडिओ टाकाटाकी चालू होती रात्री नुसती. आता काय त्याला काय करू शकत नाही आपण. पण आता कोणी माझ्याजवळ फोटो काढला म्हणून मी काय त्याला पाठिंबा दिला नाही, हे समाजाने आधी समजून घ्या. माझ्याजवळ बसलेत, आलेत, फोटो काढला आणि तिकडे जाऊन खाली फोटो लिहिलं त्यांनी की पाटलांचा मला पाठिंबा मिळालाय. ते सगळं खोटं आहे. ते समाजाने विश्वास ठेवू नका. तुमच्या मनानं तुम्हाला जे करायचं ते करा. मालक तुम्हाला ठेवलं म्हणल्यावर मी बदलणार नाही. मालक तुम्ही एक मराठा समाज, त्यामुळे कोणी काही अफवा सोडी, कोणी संभ्रम निर्माण करीन, संभ्रम करून घेऊ नका. मी कुठं टीम पाठविली नाही, कुठं मेसेज पाठवला नाही, कुठं संदेश पाठवला नाही, कुठं आदेश पाठवला नाही, किंवा कोणासोबत फोटो काढला किंवा कोणचा एखादा नेता मला भेटला म्हणून काय त्याला पाठिंबा नाहीये. मी तुम्हालाच समाजालाच मालक ठेवलेलं आहे, हे मराठा समाजानं समजून घ्या. संभ्रम करून घेऊ नका. कोणी व्हिडिओ टाकू द्या, कोणी फोटो टाकू द्या, कोणी माझ्या जवळचे असले तरी काही दाखवू द्या. आपण जो महाराष्ट्रात विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात उमेदवार म्हणून उभा राहिलेला, मग तो कोणत्या पक्षापासून कोणी असो, आपला कोणालाही पाठिंबा नाही. स्वतः मालक मराठा समाजाला ठेवलंय. मी कोणाच्या दावणीला तुम्हाला बांधलं नाही. कालेश्वर महाराजांनी पुन्हा तुमच्यावर टीका केली की जरांगे पाटील मुस्लिम समाजचे नेते आहेत, नोमानी, त्यांच्यासोबत बसले, गोमांस खातात, त्यांच्यासोबत बसतात, मजारे चादर चढवतात, पुन्हा एकदा टीका केली. येत आहे पुन्हा बोललं का? आता नाही, जाऊ द्या मग. आता ते 100% राजकीय दलाल आहे. आता त्याला हिंदूचं काही गरज नाही, हिंदूच्या फुटीची गरज नाही, काही नाही, काही नाही. मी कालच सांगितलं होतं, जाऊ दे त्याचं नका विचारू असल्या भंगार यायचे, कालच म्हणलं होतं. कारण ते आता लक्षात आलं. डबल बोलला म्हणल्याच्या नंतर 100% पायासाठी तो राजकीय नेत्याचे तो पैसे घेतलेत वाटतं त्याने, त्याच्यावर दडपण आलंय प्रचंड. ते बोलत आहे, त्याला हिंदू धर्माशी काही देणं घेणं नाही. राजकीय नेत्यांचे तळवे चाटून मोठा होणारा दिसतो ह्यो. मराठ्यांचा याला प्रचंड तिरस्कार आहे. आणि जाऊ द्या, असली वड्या उघडलेलं जन्मालेली पायदास, याला भावच देऊ नका. हे असले खरकटे, हे असले जन्मालेली हे काही नसते, हे वड्या खोड्याला जन्मालेली पायदाशी, खरकटी पायदास. त्यांना कायच बोलू हेच करू नका, त्याचा विषय बी काढू नका. आता पक्क त्याला हिंदू धर्माचं काही देणं घेणं नाही. आता पक्क त्याला राजकारणात देणं घेणं, ते पायासाठी ते चाटू द्या, त्याचं विचारू बी नका. आता असले रोज बांधतात मराठ्यांचा तिरस्कार करणारा, जो मराठा हिंदू धर्मात आहे त्याचा तिरस्कार करणारा, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराचं दुःख न समजणारा महाराज असूच शकत नाही. तो प्युअर पाय चाटणारी पायदाशी, जाऊ दे तिकडे ते वड्या खोड्याच्या अवलाद. दादा, यावेळेला आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ता बदल हे होईल का तुमच्या आव्हानानंतर, असं तुम्हाला वाटतं? आणि मी काय आवाहन केलं? जे मराठा आयला समाज तुमचे प्रश्न डेंजर असतील बाबा. जे प्रश्न मी नाही विचारले तेच विचारतो तुम्ही. आता बदल होईल का नाही, आता 23 तारखेवर थांबून आपण सगळेजण बघू माझ्या काय होतंय काय नाही. मी तर मैदानात नाहीच आहे ना, मैदानात असतो सांगितलं असतं कसा दणका असतो. आमचं हुकलं हो, एका जातीवर ते लढता येत नव्हतं, मग सांगितलं असतं तुम्हाला काय करता येईल. आता असं जनतेच्या हातात आहे सगळं. आता जनतेने फक्त वेळेवर अन्याय विसरू नये, त्यांच्यावर झालेला अत्याचार विसरू नये, त्यांना झालेला त्रास त्यांनी विसरायचा नाही. आपल्या लेकराच्या भावनेशी खेळलेले, आपला अपमान केलेला, आपल्याला खुन्नशी दिलेला विसरायचा नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव दिलेला विसरायचा नाही, गोरगरीब ओबीसी दलित मुस्लिम धनगरांनी विसरायचं नाही की किती त्रास झाला. आपल्या डोळ्यासमोर ते चित्र ठेवायचं आणि चालायचं. आणि जर तुम्ही ह्या वेळेस अन्याय झालेलं चित्र डोळ्यासमोर ठेवणार नसाल तर तुम्ही कधीच आपले लेकर मोठे करू शकत नाही. म्हटलं की सरकार कोणाचंही आलं तरी आंदोलन सुरूच राहणार आहे, कसं स्वरूप असणार? सामूहिक आमरण उपोषण, राज्यातले घराघरातले मराठी अंतरवालीत येणार, सामूहिक आमरण उपोषण होणार. देशात असं ऐतिहासिक इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसत, इतकं मोठं आमरण उपोषण अंतरवालीत होणार आहे. आणि कुठल्याही गावात आमरण उपोषणाला कोणीही बसणार नाही, सगळेजण अंतरवालीत येणार. एका ठिकाणी एकाच जागेवर एकाच वेळेस सामूहिक आमरण उपोषण होणार मराठा आरक्षणासाठी. कोणचंही सरकार येऊ दे, मराठा शांत आहे तोवर शांत आहे. ते जर बिघडलं कोणाच्या बापाला भेट नसतो, सरकार फिरकार त्याच्या पुढे काही नाही. एकदा मराठे बसले की सरकार कोणाचं येऊ दे, गुडघ्यावर टिकविलं सरकार म्हणून समजा. कधी होणार? सरकार स्थापन झाल्यावर तारीख ठरवू. सरकार स्थापन झाल्याच्या नंतर, नाही ते सरकार स्थापन नाही करायचं लवकर.